हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी आता एक बिना अस्तरचं ब्लाऊज शिवत आहे. हे वरचं जे ते ब्लाऊज आहे त्याला फक्त योकपट्टी जोडायची आहे. आता मी शिवायला सुरुवात करते. कालच कटिंग करून ठेवले होते. आता त्याला डॉट देते. डॉट देऊन झाले की मग शिवायला सुरुवात करते. भरपूर ब्लाऊज शिवून झाले आहेत. हे बघा एवढे आणि एक कुर्ती बनवली मी, ती मी तुम्हाला दाखवते. ही बघा, एका शाळेची मुलीची होती. ती सांगायची की मला या नेटची कुर्ती बनवून द्या. ही बघा अशी बनवली. कुर्ती कशी बनवली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा मागचा गळा, हा पुढचा गळा, आणि बाईला पण थोडी लेस लावून दिली मी. अशा प्रकारे मी कुर्ती बनवली. आज आले होते ते घ्यायला, पण तयार नव्हती. म्हणजे बघायलाच आले होते. शाळेतून येता म्हणजे त्या मुली माझ्याकडे येऊन थांबता थोडी. उद्या येतील कदाच, पण उद्या मी नाही राहणार शॉपवर. उद्या माझं थोडं काम आहे, दवाखान्यात जायचं. आता मी ब्लाऊज शिवायला सुरुवात करते. पहिल्यांदा शिवत आहे. ब्लाऊज शिवून घेते. आज आली होती पण शिवून झालं नव्हतं म्हणून गेल्या त्या. तिथले गावातले आहेत ते बिना अस्तरचे. 2 ब्लाऊज कालच कटिंग करून ठेवले होते. 2 अस्तरचे शिवून झाले. मला रविवारी द्यायचे ते ब्लाऊज, त्याच्यामुळे ते आता आज शिवून घेते, म्हणजे घेऊन जाईल घरी. उद्या तर काही येणार नाही म्हणून शनिवारी दुसरे ब्लाऊज कटिंग करेल. रविवारी पण मी सुट्टी येते. रविवारी पण मी येत नसते. रविवारी पण तिथं घरचं काम पण असतं आणि 1-2 कस्टमर शिलाई मारायला येत असतं. हे शॉप हे बघा, बाहेरचा व्ह्यू. समोरच रस्ता आहे. एवढे जास्त झालेले आहे. खूपच ब्लाऊज शिवून झाले. काल येणार होते पण कोणीच आले नाही घ्यायला. जेव्हा शिवले नसतं तेव्हा येऊन जाता, आणि जेव्हा